नमस्ते. आपल्यासोबत आज देवगडचे माजी आमदार प्रमोद जाटकर असत आणि या जी पहिली फेरी जाता M2Mची विजयदुर्गात त्याच्याबद्दल त्या बोटीतून आज ते प्रवास करतात. तर ते आपल्याक आज आपलो काय अनुभव असा आणि ती बोट त्यांना कशी आवडली याची आपल्याक ते सांगणार असत. खूप छान प्रवास आमचा सुरू आहे. आणि तू मालवणीच बोल म्हटलंस, खरोखर मी तर चांगलंच मालवणी बोलतो. आम्ही घरात मालवणीच बोलतो. त्यामुळे अनेक वर्षांच्या मालवण आपल्या कोकणी माणसाच्या स्वप्नाची पूर्ती खरं म्हणजे ह्या आपल्या प्रवासात होता असं माझं म्हणणं. आणि त्याच्यासाठी आमच्या नितेश राणेंचे आभार. त्याचा मॉप कौतुक, त्याका खूप खूप आशीर्वाद. लय मोठं होऊन देत आणि असो एकाच्या 10 बोटी होऊन देत. कारण सगळ्यात चांगलो प्रवास रस्त्याचा लफडा नाही, खड्ड्यांचा लफडा नाही, ट्रॅफिकचा लफडा नाही. गाडी घेऊन जा थैना, पुढे गाडी घेऊन गोव्यात गेला, घरात गेला, सगळीकडे फिरू शकतात. परत गाडी बोटीत टाका आणि परत मुंबईत जा. त्यामुळे पर्यटकांसाठी फार सुंदर, फार चांगला, स्वस्त आणि सी ट्रान्सपोर्ट इज द चीपेस्ट ट्रान्सपोर्ट ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे सगळ्यात स्वस्त. आज एक बोटा म्हणून महाग वाटता, पण बोटी वाढल्यो तर हळूहळू याचे पैसे कमी होतले महाराजा. आणि सरकार तोपर्यंत सरकारचा आणि माका मंत्र्याक पण गाराना बोटी वाढत नाहीत, प्रवासी वाढत नाहीत, तोपर्यंत थोडी सबसिडी द्यावा. सबसिडी दिलास की थोडं रेट कमी होतले, मग लोकांना परवडतला. पण सामान्य माणूस जातलोच, पण पर्यटक मोठ्या प्रमाणात जातले जे गोव्याकडे आकृष्ट. पण स्वतःची गाडी घेऊन जातले आणि खूप मजा करतले. हॅपी आहेत. झिरो, नो ॲक्सिडेंट, नो खड्डा, नो झिगझॅग, नो जॅम. हॅपीली खा पिवा मजा करा असे कोकणातलं प्रवास हा. त्यामुळे एक फार चांगली योजना, फार चांगली बघा. आणि ही एक विकासाची नांदी आहे. कोकण श्रीमंत होतं कारण कोकणामध्ये बंदरं श्रीमंत होती, कोकणाचे समुद्रकिनारे श्रीमंत होते, म्हणून कोकण श्रीमंत होतं. या विकासाची ही श्रीमंत नांदी आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू जाटकर साहेब. आपल्याच बरोबर याच बोटीतून पर्यटन करणारे श्री अग्रवाल साहेब आहेत. ते आपल्या पर्यटक आहेत आणि ते आपल्या गाडी आणि फॅमिलीसह आज विजयदुर्गला जात आहेत. आणि ते काय म्हणतात आपण ऐकूया. मी गोव्याला रेग्युलर जातो गाडी घेऊन. खूप त्रास होता. आता हे जे मार्ग भेटले आहेत खूप सुंदर आहेत. 6 तासमध्ये मी विजयदुर्ग पोचणार. तिकडून 2-3 तासमध्ये मी जे गोवाला, म्हणजे मुंबई लोणावळासारखं झाला गोवा. 6 तास आरामात गेलो. काय झंझट नाही, ट्रॅफिक नाही, गाडीचं मेंटेनन्स नाही, टायर फटला, हात उठला, जाम झाला, कुठे खड्डे आले, ॲक्सिडेंट झाला, काहीच टेन्शन नाही. 2 तासमध्ये मग गोवा. दिस इज द बेस्ट सोल्यूशन टू गो टू गोवा. आणि एकूण त्यांना बँकॉक आप जो बाहेर घुमते त्याने तुम्ही इतर त्यांच्या दृष्टीने कसे ना, मी असली सुविधा सिंगापूरला बघितली, हाँगकाँगला बघितली. ही सुविधा सेम आहेत. म्हणजे वी आर ऑन पॅर विथ सिंगापूर अँड हाँगकाँग. काही कमी नाही आहेत. सेम टू सेम सुविधा आपल्याला भेटते आणि फार कमी पैशामध्ये. आपण तिकडे डॉलरमध्ये पेमेंट करतो, इकडे रुपयामध्ये देतो. काहीच पैसे नाही आहेत. जे पैसे मी तिकडे दिले रोरो सर्व्हिसचे, इकडे काहीच पैसे नाहीत. थँक्यू सर. थँक्यू. तुझं म्हणणं चांगलं होतं.